चक्री झोप. आणि काही माणसाची झोप म्हणजे डोळे वाशी डोळे वाशी झोप. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात. फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळे वाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. तोंडवाशी झोप. शेवटी याला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. निवांत सापडलं. लगेच त्या कुत्र्याने आपली टंगडी वर केली, आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता होता कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जाऊ लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपले. आणि जवळ उठू लागली, सांगू लागली, उठा 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 उठा. किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. उठल्याने सांगू लागलं, अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे? याच्या झोपेमुळे. विठ्ठला तर जागता शब्द अति महत्वाचा शब्द आहे. जागे राहा, आळशी राहू नका, तत्पर राहा. जो आळशी झाला त्याचं सुखच मिळेल. आळशी माणसाला सुख मिळत नाही, तत्पर माणसाला जे मिळतं ते याला मिळत नाही. शब्द आहे. आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, नोकरी लागणं हित, शेत विकत घेणं हित, घर नवं तयार करणं हित, हे सगळे हित आहेत. व्यापार करणं हित, हे सगळे हितच आहेत. परंतु ज्याला खरं हित, बरं हित म्हणतात ते मात्र वेगळं आहे. महाराज म्हणतात ना, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन.